येथील कारगिल विजय दिनानिमित्त वीर जवान सेना मंडळ शहीद शशिकांत आबासो शिवतरे यांच्या कुटुंबियांनी बांधलेल्या स्मारकाच्या ठिकाणी कळंबे येथील ग्रामस्थ व मान्यवर यांच्या वतीने शहीद जवान शशिकांत शिवतरे यांना आदरांजली वाहण्यात आली। या कार्यक्रमाच्या वेळी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन डॉक्टर श्री तानाजी शिवतरे यांनी कारगिल युद्ध, त्याची पार्श्वभूमी व आपल्या जवानांनी त्यावर मिळवलेला विजय याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। कळंबे गावाचा सुपुत्र शशिकांत शिवतरे यांचा पराक्रम खरोखरच अतुलनीय होता। त्यांनी एका हाताने रेडिओ सिग्नलवर बोलत 3 अतिरेक्यांना यमसदनी धाडले। हे करत असताना त्यांना या कारगिल युद्धात हुतात्म्य पत्करावे लागले। त्यांच्या या कार्याची स्मृती अशी चिरंतन राहणार आहे, असे मनोगत श्री तानाजी शिव या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त केले। सन 1999 सालच्या दरम्यान पाकिस्तानमध्ये एक अभूतपूर्व घटना घडली। त्यावेळचे पंतप्रधान नवाज शरीफ पंतप्रधान होते आणि लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफ होते। भारत आणि पाकिस्तानचे संबंध त्यावेळी बऱ्यापैकी होते, पण त्याच दरम्यान परवेज मुशर्रफला हे संबंध खटकत होते, म्हणून त्यानं बंड करून पाकिस्तानची सत्ता लष्करी राजवटीत रूपांतर केली आणि त्याच राजवटीनं हे कारगिल युद्ध आपल्या भारतावर लादलं गेलं। -10 टेम्परेचर असणाऱ्या कारगिल या ठिकाणी कारगिल ही LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल, त्या लाईनपासून ती अशी एक लाईन अशी असते की तिथं दोन्ही ह्यांनी अधिकार सांगायचे नाही, फक्त ती सीमा रक्षण करायची। तिथून पुढं बराचसा असा सियाचीनचा भाग आहे, तर तो प्रदेशसुद्धा पाकिस्तानच्या डोळ्यावर होता। म्हणून कारगिलची बॉर्डर जर आपण सील केली तर पुढचा सर्वच भाग आपल्या ताब्यात राहील, अशी पाकिस्ताननं मनोमनी इच्छा व्यक्त केली। आणि कारगिल युद्ध यावेळी त्या दरम्यान भयंकर पाऊस आणि बर्फाळ प्रदेश असल्यामुळं -10 टेम्परेचर असतं, त्यामुळं बरंचसं सैन्य तसं खाली उतरवलेलं असतं डोंगराच्या उंचीवरून। तर त्याच दरम्यान परवेज मुशर्रफनं आपलं लष्कर वर पाठवलं। अतिशय खतरनाक पद्धतीचं हे युद्ध पाकिस्ताननं लादलं, परंतु त्या युद्धाला सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळं आपल्या लष्करानं त्या काळात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, त्या काळात खालून वर मारा, वरून मारा खाली करणं अतिशय सोपं असतं, पण खालून वर मारा करत करत ते युद्ध जिंकलं। आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते युद्ध जिंकत असताना जे त्या काळी आपले वीर जवान शहीद झाले, काही वाचले, पण जे शहीद झाले त्यांनी त्यांच्या ज्या मातापित्यांनी त्या शिवरायांना जन्म दिला, शहीदाबरोबर त्यांच्या मातापित्यांची सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे। आणि त्या शहीद जवानांच्यासाठी आज 26 जुलै या दिवशी हे ऑपरेशन विजय सक्सेस झालं। हे खरं तर युद्ध म्हणून घोषितच करता येत नव्हतं, का तरी हे होती आगळीक होती पाकिस्तान, परंतु त्याला सुद्धा ऑपरेशन विजय हे नाव दिलं आणि नावाप्रमाणे 26 जुलैला हे ऑपरेशन विजय सक्सेस झालं। आणि म्हणून त्यांची एक आठवण म्हणून आपल्याच गावचा एक शहीद शशी, त्याच्या स्मृती स्तंभाला एक प्रतिकात्मक समजून सर्व भारतीय जवानांना आणि शहीदांना आपण आज सर्वांनी आदरपूर्वक एक श्रद्धांजली वाहू आणि हा विजय उत्सव। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।